तुम्हाला 5 मिनिटात त्या गोष्टीचं अजून 5 मिनिटं तर लागतीलच. कधी असं झालं कधी वस्तू घेतोय, कधी तुम्हाला दाखवतोय आणि कधी तिचा रिव्ह्यू देतोय. आता आपल्याला जवळ जी वस्तू घ्यायची ती आपण घेतली आहे. 80,000ची पर्शी घेतलीत मी, नुसती पर्शी. साईज तर बघायची. प्लांट्स डिस्ट्रीब्युशन चालू आहे, तेवढं कम्प्लीट होईल मग माझं काम स्टार्ट होणार. तोपर्यंत मी असाच बसणार. चांगले. गुड मॉर्निंग सगळ्यांचं. पण एकदा मी तुमचा मित्र श्रेयश आणि आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन व्लॉगमध्ये. आता आपण दिवसाची सुरुवात करतोय डायरेक्ट गाडीमध्ये, कारण की उशीर खूप झाला आहे आणि आपल्याला गडबड एका ठिकाणी जायची. काल आपण दिवसभर त्या गोष्टीसाठी दिवसभर आपण लय कष्ट घेतलेत. कुठं कुठं धावपळ झालेली आहे, तुम्हाला कळेलच लवकरच. आता आपण चाललोय एक अशा महत्त्वाचं काम करायला. तुम्हाला 5 मिनिटात त्या गोष्टीचं मी एक काय म्हणतात त्याला, एक सरप्राईज आहे. मी लवकरच ओपन करतोय. आता बघूया पुढे काय होतंय. सध्या तर ट्रॅफिकमध्ये अडकलोय. मामू शेट थांबलेले आहेत, आपले पोलीस मामू. जर लवकरच निघूया इथनं आणि लवकर तिथं पोहोचून ती आपली जी काम आहे ते पूर्ण करूया आणि नवीन माइलस्टोन आपल्या लाईफमध्ये जॉईन करूया. चला, सिग्नल सुटला, निघूया. अरे भाई, कोणती गाडी घेऊन चालला? गेलतो विजय सेल्सला. विजय सेल्स मध्ये आपल्याला आपली वस्तू नाही भेटली. आता आम्ही आलोय पिंपरीमध्ये. पिंपरीमध्ये बघू भेटतंय का. अजून 5 मिनिटं तर लागतीलच. आता एका दुकानात गेलतो, तिथं मला इथं काय तसं व्हेरियंट भेटला नाही. डोकं लई गरम झालंय म्हणून मस्त नाही खायला आले. बघू थोडं शांत होऊ द्या. आज आपल्याला पाहिजे. इथं आम्हाला वस्तू भेटत नव्हती आणि ताईला ऑफिसला उशीर होत होता, त्यामुळे तिला पटकन एक मोबाईलचा कवर घेतला आणि तिला ऑफिसला ड्रॉप केलं. मस्त ताईला घरी सोडलंय ना. आता आम्ही तिला जायचं होतं ऑफिसला. मग आता आम्ही बाकीचं आमचं काम पूर्ण करायला चाललोय. ते काम पूर्ण होईल. आता अर्धा दिवस गेला तेव्हा काम पूर्ण करण्यात. बघू होतंय का नाही आज नशिबात आहे की नाही. सगळं भोलेनाथांच्या हातात आहे. सकाळपासून 4 वेळा ह्या रोडला येडा मारला आपण पिंपरीमध्ये. आपल्याला काही वस्तू भेटत नव्हती. एकदा गेलो एका दुकानात तर तिथं ते अवेलेबल नव्हती. एकदा गेलो तर पैसे जास्त सांगत होते. तिसऱ्या दुकानात शेवटी आपल्याला ती वस्तू घासून पुसून भेटलेली आहे. आता बघू, जातो पटकन घेतो. कधी असं झालं कधी वस्तू घेतोय, कधी तुम्हाला दाखवतोय आणि कधी तिचा रिव्ह्यू देतोय. एक्साइटेड. आता आलो आपण पिंपरी मार्केटमध्ये. आता आपल्याला हे गॅजेट शॉप आहे ना, ते जायचंय. आता आपल्याला जवळ जी वस्तू घ्यायची ती आपण घेतली आहे. लहानपणीचं पाहिलेलं माझं स्वप्न हे मी आता माझ्या भविष्यात पूर्ण करतोय. हे पाहून मला माझा खूप आनंद होत होता. लय खुशी झाली तर आपल्याला. आयपॅड तर घेतलाय मग हाऊसीने, पण विचार करत गेला ना, एक 80,000ची पर्शी घेतलीत मी, नुसती पर्शी. साईज तर बघायची. तर कॉंग्रॅच्युलेशन्स टू मी अँड माय टीम. 80,000ची पर्शी घेतलीत मी, नुसती पर्शी. आता आपण आयपॅड घेतलाय आणि आपल्या प्रकाश सरांना ड्रॉप केले. आता आपण चाललोय, आपल्याला जायचंय का शूटला. तर शूट आपल्या विश्वनाथवाडीमध्ये पुण्यामध्ये. तर आपण निघालोय शूटकडे. आयपॅड मी ठेवलाय मस्त बॅगमध्ये पॅक करून. आता मस्त एका ठिकाणी मग काहीतरी खाईल, थोडंफार शूटला जाईल, शूट करल. रिसेप्शनचं शूट आहे आज आपल्याला. आपण परवा एक वेडिंग शूट केलं तर त्यांचं आज रिसेप्शन आहे. तर रिसेप्शनचं शूट करून मग आपल्याला घराच्या दिशेने परत जायचे. पण त्याआधी आपल्याला 2-3 कामं आहेत. ती आपली छोटी छोटीशी कामं उरकायची. ती झालं की मग नंतर घरी जायचं, आपल्या टॅबला सेटअप करायचा. अजून माझा ॲपल आय डी सुद्धा नाही. मी फर्स्ट टाइम ॲपलचा कोणतं प्रोडक्ट यूज करतोय. त्या ॲपल आय डी मी क्रिएट करेल आणि त्याच्यानंतर टॅबचा रिव्ह्यू तुम्हाला देईल. तोपर्यंत तुम्ही
बाकीच्या ज्या गोष्टी होत्या त्या एन्जॉय करा. पुणे आणि पुण्याचं ट्रॅफिक अरे बाबा बाबा बाबा. आता मी फक्त खडकीत गर्दी बघा. इकडे बघा 5 मिनिटं पण म्हणजे असं मोकळा नसतो हा रोड. सकाळी चुकून तुम्हाला आहे ना पहाटे समजा 7-8 वाजेपर्यंत हा रोड थोडा मोकळा भेटल. 8 वाजल्याच्या नंतर अरे असली धमाकूळ गर्दी. जाऊ दे भावा मला निघलो बाबा. पण एवढं आहे भाई या चौकात कंटिन्यू मामा असतो. बिल फाडायची काम कंटिन्यू चालू असतं त्या चौकात. चुकून पण सीट बेल्ट एवढा चौक क्रॉस केला पण सीट बेल्ट काढते एखादा माणूस. सगळ्या टीम सोबत मी आता शूटला पोहोचलोय. बरं चाललात बॅग्स घेऊन. आता हात जाऊन शूट स्टार्ट होईल. आम्ही फोटोग्राफर लय महत्वाच्या मीटिंगला चाललोय आणि ह्यो आमचा येडा अभिषेक. बाबू हे काय धूप आहे धूप. Lions roaring in the morning sun, searching for a longer day. हा माणूस आला. हा माणूस बसला जागेवर झोपा काढतो. निव्वळ आळशी माणूस आहे. स्टेज भारी पण काही म्हणा. या माणसाला आहे ना बोलता पण येत नाही नीट. मराठी पण नाही. पंजाबवरून आलेला माणूस आहे. मराठी बोलायची कोशिश करतो पण बोलता येत. लाईट जोडायची काय माहिती बाडबाड मोठे. सेटअप तर रेडी आहे ॲज ऑलवेज. क्लायंटने आम्हाला टाइम दिलाय 7चा. आता वाजलेत 8 तरी पण क्लायंटचा अजून पत्ता नाही. तोपर्यंत आता माझी टीम गेली बाहेर आउट. बाहेरचे जे नॉर्मल जे ट्रॅडिशनल फोटोज असतात ते घ्यायला गेलेत. बाकीचा कार्यक्रम स्टार्ट झाल्यावर माझं मेन काम आहे. मी आता आउट घेतलेलं आहे. मेन शूट जे असतं डेकोरेशनचं सगळं घेतलेलं आहे. लवकरात लवकर इथनं शूट स्टार्ट व्हा हीच माझी इच्छा आहे. आता बघू क्लायंट कधी येते. 5 hours later. कपलची एंट्री चालू आहे. आता नवरा नवरीची एंट्री झाली. आता आमचं शूट तर माझं सिनेमॅटिकचं जेवढं वर्क होतं तेवढं मी आता थोडंसं कंप्लीट केलं आहे. आता ग्रुपिंग स्टार्ट होईल. ग्रुपिंग स्टार्ट व्हायच्या आधी इथं इनॉग्रेशन त्याच्यानंतर थोडेसे प्लांट्स डिस्ट्रीब्युशन चालू आहे. तेवढं कंप्लीट होईल मग माझं काम स्टार्ट होणार. तोपर्यंत मी असाच बसणार. माझा कॅमेरा असाच सुनसान. खूप थँक्यू इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. खूप थकलो होतो. त्यानंतर तिथे आपलं काम संपल्यानंतर पॅकिंग वगैरे करण्यात थोडासा वेळ लागला. सगळ्या लाईट्स वगैरे ऑफ केलं ते त्यांनी. पॅकिंग केलं डायरेक्ट घरी आलो. आता घरी येऊन तुमच्याशी एकदा शेवटचं बोलून आजचा ब्लॉग इथेच संपवतोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुन्हा एकदा माझा ब्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल खूप थँक्यू. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या सगळ्यांसाठी मला मोटिवेट करण्यासाठी सुजित दादाला मनापासून सल्यूट. We must merely make a start. Savannah.